तर मला तिकीट मिळू नये यासाठी स्थानिक नेत्यांचे प्रयत्न होते असं हंबर्डे यांनी म्हटलंय। मी एकनिष्ठ होतो पण पक्षश्रेष्ठींची दिशाभूल करण्यात आली। काँग्रेसचे माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांनी हे वक्तव्य केलंय। तर काँग्रेसचे माजी आमदार राहिलेले मोहनराव हंबर्डे हे काँग्रेसमध्ये सध्या नाराज असल्याचं बोललं जात आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये ते प्रवेश करतील अशी देखील राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे। वरिष्ठ लेवलला वरिष्ठ पातळीवर आपल्यावर अविश्वास दाखवण्याचा प्रयत्न झाला। बरोबर आहे। स्थानिकच्या नेत्यांनी एवढा काही वरिष्ठ पक्षाला एवढं काही माझ्या विरोधात सांगितलं की ज्याचं काही सांगता येत नाही तसं। हे फक्त काँग्रेस पक्षाचं काम करत नव्हते, मला तिकीट भेटणे म्हणून असं नाही काय, स्थानिकच्या नेत्यांनी स्थानिकच्या कार्यकर्त्यांनी ह्या ठिकाणी पक्षश्रेष्ठीकडे काम केलेलं आहे आणि या ठिकाणी माझी सीट पडण्यामध्ये म्हणजे माझं तिकीट उशिरा भेटणं म्हणजे कशामुळे भेटणं, पक्षश्रेष्ठीची दिशाभूल केली आणि ते पक्षश्रेष्ठीने ते खोलवर न जाता त्यांच्याच मनाला ऐकलं। कारण मी अशोकरावचा एकनिष्ठ होतो, जवळला होतो, त्यामुळे माझ्यावर नाही काय हा आरोप धरून मला अखेरच्या दिवशी तिकीट भेटलं, बी फॉर्म भेटला आणि माझी हार झाली। म्हणजे वरिष्ठ पातळीवर आपल्यावर विश्वास दाखवला गेला नाही म्हणून तुमचा हार झाला। हो ना, आता बघा ना, लोकसभेला मी एकलाच आमदार असताना अगोदर तिकीट माझं फायनल व्हायला पाहिजे की दुसरं कोणाचं व्हायला पाहिजे, हा भास जनतेची वेळ ना। अखेरच्या तिकीट मी अखेरच्या दिवस पक्षासाठी भेटत असेल म्हणत असेल तरी स्थानिक कार्यकर्ते म्हणत की अण्णाचं तिकीट कट गया, अण्णाचं तिकीट कटलं, या गोष्टीमुळे सगळं भ्रमात पडलेलं आहे। यशपाल भोसले, टीव्ही 9 मराठी ना।